राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्णींची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. तर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहन याबद्दल सगळी माहिती आणि पुराणांमध्ये असलेल्या त्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, जाणून घेतलेल्या आहेत. आता त्याचा दुसरा दिवस म्हणजे होलिका दहन आपण फाल्गुन पौर्णिमेला करतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा या दिवशी धुलिवंदन किंवा काही ठिकाणी त्याला धुळवड, काही ठिकाणी धूल क्रीडा असं सुद्धा म्हणतात. आता धुलिवंदन म्हणजे नेमकं काय? तर होलिका दहन मध्ये आपण ज्या काही गोष्टी रचलेल्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये शेणकूट असतं, आपण नारळ टाकलेले असतात, वेगवेगळ्या झाडाच्या औषधी वनस्पती असतात, त्या झाडाच्या फांद्या असतात. या सगळ्या गोष्टी त्या आगीमध्ये जळाल्यानंतर जी भस्म किंवा जी राख तयार होते ती आपल्या शास्त्रांमध्ये खूप मंगलकारी आणि पवित्र आहे असं सांगितलेलं गेलंय. आणि ही राख जेव्हा आपण आपल्या शरीरावर दुसऱ्या दिवशी लावतो किंवा भस्मलेपन असं म्हणू शकतो आपण, केल्यानंतर दृष्ट शक्तींचा नाश होतो. आपल्याला स्किन डिसीज जर काही होत असतील तर त्याचा नाश होतो आणि एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होते असं म्हटलंय. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो, पण तिथे स्पष्टपणे राखेशी खेळणं असा स्पष्ट उल्लेख नसला तरी फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला एक उत्सव साजरा केला जातो किंवा राख किंवा रंग यांची उधळण केली जाते असा उल्लेख मात्र वेगवेगळ्या प्रत्येक ग्रंथामध्ये आपल्याला सापडलेला आहे. त्यामुळे धुळवड, धूल क्रीडा किंवा धुलिवंदन हा एक महत्वाचा सण आहे, उत्सव आहे. त्यामुळे यावर्षी जेव्हा आपण होलिका दहन करू तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याची जी राख आहे म्हणजे जे भस्म आहे ते मंगलकारी आहे. त्यामुळे त्याचं आपल्या शरीरावर लेपन नक्की करा. आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या दाराच्या उंबऱ्यावर किंवा आपल्या अंगणामध्ये त्याचा सडा शिंपडला जातो, जेणेकरून कुठल्याही वाईट शक्ती आपल्या दाराच्या आत येऊ नये. त्यामुळे ही गोष्ट पण तुम्ही त्या दिवशी एक उपाय म्हणून करू शकता. तर धुलवड किंवा धुलिवंदन याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? किंवा तुम्ही खेळता का तुमच्या इथे? कसे खेळता? हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की विचारा, कारण आपलं ठरलेलंच आहे की तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देणार आहोतच. आणि हा व्हिडिओ तुमच्या पाहुण्यांना, मित्रांना, ओळखीच्या सगळ्यांना पाठवून द्या. कारण आपल्या धर्माची आणि आपल्या सणावारांचीच माहिती आहे, जी सगळ्यांना माहिती असायलाच हवी. आणि आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू आणि तुम्हा सगळ्यांना धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा.